तुमची लहान मुले तिखट खात नसतील किंवा कुठल्याही भाज्या खात नसतील तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमची मुले एकदम आवडीने खातील. तर कसे आहात तुम्ही सर्व? आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि बटाट्याची भाजी. तर मी इथे फ्लावर थोडीशी कट करून घेतलेले आहे आणि छोट्या आकाराचे 2 बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि बटाट्यामध्ये फ्लावरमध्ये पाणी घालून घेत आहे जेणेकरून बटाटा आपला काळा पडणार नाही. आता इकडे मी गॅस चालू करून घेतला, त्याच्यावरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये घातलं 2 ते 3 चमचे तेल. तर तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे घालायचे, मोहरीसुद्धा घालू शकता. अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली आणि नंतर थोडीशी घातली हळद आणि आता त्याच्यामध्ये घालते मी फ्लावर कोबी. तर फ्लावर कोबी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं 1-2 मिनिट आपल्याला आणि नंतर मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आपला जो कट करून घेतलेला बटाटा आहे तो बटाटा घालायचा आणि परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर काय करायचं, सुरुवातीला फ्लावर बटाटा टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट आपल्याला हे फुल गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं परतून घेतलेलं आहे मी. आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार नमक आणि नमक घातल्यानंतर सुद्धा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, गॅस एकदम कमी करायचा आणि आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे 7 ते 8 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे वाफवून घेतलेला आहे आणि बटाटासुद्धा वाफलेला आहे. मी चेक करून बघितलेला आहे आणि तुमचा बटाटा तेवढ्या मिनटात जर नाही वाफला फ्लावर आणि बटाटा तर तुम्ही आणखी झाकण ठेवून कमी गॅसवरती वाफवून घेऊ शकता. तर मी ते चेक करून पाहते. तुम्ही पाहू शकता छान असं हे वाफलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एकदम थोडीशी काय करायची, लाल मिरची पावडर आणि जो आपला घरचा काळा मसाला असतो ना, तो काळा मसाला चिमूटभर टाकायचा जेणेकरून तिखटसुद्धा लागणार नाही आणि टेस्टसुद्धा भाजीला एकदम छान लागते. आणि काय करायचं नंतर त्याच्यामध्ये थोडासा ओबडधोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट घातल्याने काय होतं, दाताखाली कूट आल्यानंतर छान लागते भाजी ही टेस्टिंगलासुद्धा. तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली ही तयार झालेली आहे. पण काय करायचं, गॅस बंद करायचा आणि आपल्याला परत 2 मिनिटासाठी काय करायचं, झाकण ठेवून तसंच सोडून द्यायचं. तर भाजी एकदम आपली रेडी झालेली आहे. तर ही भाजी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.